पुणे शहराच्या विमाननगर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस झाली आहे. येथील एका स्पा सेंटरवर पोलिसांनी धाड टाकली असता कारवाईपासून वाचण्यासाठी एका महिलेनं थेट इमारतीच्या गॅलरीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण तिचा हा प्रयत्न फसला. इमारतीवरून पडून तिचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी दुपारी घडलेल्या या घटनेनं पुणे शहरात खळबळ उडाली आहे. पुणे शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध व्यवसायाविरुद्ध पोलिसांनी कंबर कसली आहे. सोमवारी दुपारी विमानतळ परिसरातील अहिल्यानगर रोडवर असलेल्या एका उच्चभ्रू इमारतीत पोलिसांनी मोठी कारवाई केली. या कारवाई दरम्यान पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी इमारतीवरून उडी मारणाऱ्या एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून स्पा मॅनेजर गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिटी स्पेस बिल्डिंगमध्ये द रूट्स स्पा नावाचं स्पा सेंटर सुरू होतं. इथं स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी दुपारी 3:30च्या सुमारास एक बनावट ग्राहक तिथे पाठवला. वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री पटताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांच्या पथकाने पंचासमक्ष तिथे धाड टाकली. पोलिसांनी छापा टाकताच स्पा सेंटरमध्ये एकच खळबळ उडाली. पोलिसांच्या कारवाईला घाबरून एक महिला आणि स्पा मॅनेजरने दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून खाली उतरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र खाली उतरताना त्याचा तोल गेला आणि ते खाली कोसळले. यामध्ये 30 ते 35 वर्ष वयोगटातील एका महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. ही महिला मूळची पश्चिम बंगालची रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. याच घटनेत स्पा मॅनेजर हुसेन शेख हा देखील खाली पडल्याने त्याचा पाय मोडला आहे. त्याच्यावर सध्या ससून जनरल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. खरं तर पोलिसांनी या कारवाईबाबत अत्यंत गुप्तता पाळली होती. त्यांनी काचेचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला होता. आत गेल्यानंतर पोलिसांना तिथे 4 महिला आणि 4 पुरुष नकोत्या अवस्थेत आढळून आले. त्या सर्वांना ताब्यात घेत असताना एका महिलेनं आणि स्पाच्या मॅनेजरने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र यात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.